मेळघाटातील अनुसूचित जाती व जमाती वर्गातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून त्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प अंतर्गत विविध योजना राबवण्याबद्दल शासनाचे आदेश होते। या आदेशांना केराची टोपली दाखवून प्रकल्पातील कंत्राटी अधिकाऱ्यांनी बोजवारा उडवलाय। गेल्या 3 वर्षांपासून मेळघाटात कार्यान्वित कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पामध्ये गैरप्रकार, भ्रष्टाचार, विसंगती असल्याचं निदर्शनास आलं आहे। या प्रकल्पांतर्गत विविध योजना राबवून मेळघाटवासियांना लाभ द्यायचे होते, मात्र याच प्रकल्पांतर्गत चालवल्या गेलेल्या योजनांमध्ये गैरप्रकार, अपहार झाल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे। यामध्ये मधुमक्षिका पालन, मशरूम उत्पादन, जलसंधारणाची कामं, दूध डेअरी, कृषी खत वाटप यांचा प्रामुख्याने समावेश आहे। शासनाने मेळघाटातील अनुसूचित जाती व जमाती वर्गातील लोकांची जीवनोन्नती करण्याच्या उद्देशाला धरून प्रकल्प हाती घेतले, मात्र शासनाच्या उद्देशाला केराची टोपली दाखवत या प्रकल्पातील कंत्राटी स्वरूपी भरलेल्या अधिकाऱ्यांनी बोजवारा उडवल्याचं निदर्शनास आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपापल्या राज्यात मुख्यमंत्र्यांना मागास व अतिदुर्गम गावाला दत्तक घेऊन त्या गावात विविध योजनांद्वारे रोजगार उपलब्ध करून गावकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचे आदेश दिले होते। याला अनुसरून मेळघाटातील अतिदुर्गम व मागास गावांचा समावेश करून येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून त्यांचं जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न करण्यात आले। यामध्ये बोड, दिदमदा, झापल, टिंगऱ्या, भोंडीलावा, फॉरेस्ट, मालूर, खारिया, टेंबले, कुसुमकोट, बुद्रुक, बारू या ग्रामपंचायतींचा प्रामुख्याने समावेश असून गंभीर बाब अशी की मेळघाटातील धारणी तालुक्यातील मुख्यमंत्री दत्तक गावात केम प्रकल्पात प्रधानमंत्र्यांच्या निर्देशाचं पालन न करता त्या दत्तक गावातील लोकांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक तसंच फसवणूक केल्याचं दिसून येत आहे। या प्रकरणात प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व विभागीय आयुक्तांची मोठी नावं आली असली तरी पण साराच खेळखंडोबा झाला आहे, तर दुसरीकडे कोणीही याबाबत चौकशी करून कारवाई केल्याचं दिसून आलेलं नाही। केम प्रकल्पांतर्गत मेळघाटातील धारणी तालुक्यात नागरिकांना रोजगार व आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशानं लाखो रुपयांची खरेदी करण्यात आली, मात्र प्रकल्पावर कुणाचंच नियंत्रण व लक्ष नसल्याने हा प्रकल्प कंत्राटी अधिकाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना लाभ न पोहोचवता लाखोचं साहित्य बेवारस व सडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे। यामध्ये लाखो रुपयांच्या मधुमक्षिका पालन पेट्या बोड गावानजीक एका शेतात बेवारस पडल्या आहेत। लाखोची दालमिल मशीन कालपी शिवारात पडली आहे, तर कृषी करता खत सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात सडत आहे। आता या प्रकरणाकडे कोण लक्ष देणार व कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। केम प्रकल्पात लाखोंची मधमाशी पेटी खरेदी करण्यात आली। या पेट्या डॉक्टर कोल्हे यांच्या कोल्हापूर येथील शेतात भंगार अवस्थेत पडल्या होत्या। त्या संबंधित बातमी प्रकाशित झाल्यानंतर आनंद फानंदमध्ये सर्व पेट्या बोड फाट्याजवळ एका शेतात हलवण्यात आल्या। या पेट्या आदिवासींच्या नावावर खरेदी करण्यात आल्या, मात्र प्रकल्पात मोठा घोळ असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।